नमस्कार, मी सौरभ कोरटकर. TV9 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आता आपण बघूयात टॉप 9. गेल्या 14 तासांपासून कोकणची रेल्वे सेवा ठप्प. दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सुरू. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल. दिवाणखवटी बोगद्याजवळ ट्रॅकवर दरड बाजूला करण्याचं काम सुरू. पावसामुळे अजूनही ट्रॅकवर माती आणि चिखल. कोकण रेल्वे सुरू होण्यासाठी काही तास लागणार. कोकण रेल्वेचे प्रवासी 15 तासांपासून रत्नागिरी स्थानकावर अडकून. जनशताब्दी आणि तुतारी एक्सप्रेस रत्नागिरी स्थानकावर खोळंबल्या. कोकण रेल्वे ठप्प झाल्यानं रत्नागिरी स्थानकात प्रवासी अडकले. अडकलेल्या प्रवाशांशी मंत्री उदय सामंत यांनी साधला संवाद. सामंतांच्या निर्देशानंतर कोकण रेल्वे प्रवाशांसाठी जेवणाची सोय. पुण्यातून एनडीआरएफच्या 3 तुकड्या रायगड, रत्नागिरी, चिपळूणमध्ये दाखल. रायगड, चिपळूण आणि खेडमध्ये प्रत्येकी 1 तुकडी तैनात. गरज पडल्यास पुण्याहून अजून तुकड्या मागवण्यात येणार. कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या 8 गाड्या रद्द तर 12 ट्रेन इतर मार्गाने वळवल्या. दिवा, रत्नागिरी पॅसेंजर, तुतारी एक्सप्रेससह इतर गाड्या रद्द. रत्नागिरीत भारजा नदीत वाहत जाणाऱ्या शेतकऱ्याचा थरारक रेस्क्यू. जीव वाचवण्यासाठी शेतकऱ्यानं घेतला फांदीचा आधार. रत्नागिरीच्या मांडवी किनाऱ्यावर लाटांचं रौद्ररूप. मांडवी किनारपट्टीवर 4 मीटर उंचीच्या लाटा. रत्नागिरी जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सर्व परीक्षा पुढे ढकलल्या. सर्व परीक्षांच्या सुधारित तारखा लवकरच जाहीर केल्या जाणार. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालिका डॉ. पूजा रौदळे यांची माहिती.